कार्यक्रम आहेत। आता वेळ मागतोय समाजाला की मला 1 वर्षासाठी मोकळीक द्या, परंतु मिळायलाच तयार नाही। मी 19 फेब्रुवारीला हा विषय बोललेलो आहे। आजपर्यंत रोजच कार्यक्रम आहेत, त्याला खंडच पडत नाही आहे। म्हणजे समाजाचं माझं खूप प्रेम आहे आणि माझ्यावरती पण समाजाचं नाही आहे। त्यामुळं हे नातं इतकं अतूट झालं आहे, समाजाला कळतंय कोण काम करणार आहे, कोण आपल्यासाठी काम करतो, कोण आपल्या लेकरा बाळासाठी झटतोय आणि कोण समाजाचं काम करणाऱ्यावर टीका करतंय आणि का कोणाची सुपारी घेऊन करतंय हे समाजाला चांगलं कळतंय। त्यामुळे समाज बाजूलाच जाऊ देत नाही आहे मला 1 दिवसासाठी सुद्धा। मी प्रामाणिक सांगतो की मला संघटन नाही उभा करायचं, त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करून द्यायची आहे। अडीअडचणी त्यांच्या लेकरा बाळाला कुठं आल्या, त्यांना आल्या। आयुष्य खूप मोठं आहे आणि याच्यात त्रास खूप आहे। दुनिया खूप आता बेकार निघाली, मुली शिकतात, मुलं शिकतात, ॲक्सिडेंट होतो, कुठं पडतं, दवाखान्यात जायला लागतं, पोलीस स्टेशनचे विषय आहेत, तहसीलचे विषय आहेत, अनेक विषय आहेत। मग गोरगरिबाच्या मदतीला कोण येणार? शेतीचे विषय आहेत, व्यापाराचे विषय आहेत, मालाला भावाचे विषय आहेत, कोणाचे जनावरं चोरीला जातात, कोणाची चोरी होती, डाके पडतात, विनाकारण त्रास दिला जातो, खोटे गुन्हे दाखल केले जातात, कुणी उधार नाही दिलं तर शिव्या दिल्या जातात, कुणाला उसने पैसे दिलेले लागले ते वापस मागितले तर बुडविले जातात, कुणी शिक्षक असेल त्याला हप्ता मागितला जातो, कुणी पोलीस असेल आमचा, कुणी आमचा तहसीलदार असेल, कुणी तलाठी असेल, कुणी व्यावसायिक असेल, कुणी व्यापारी असेल, कुणी आमच्या राजकारणातले सगळ्या पक्षातले मराठी असो दाबदडप केली जाते, खंडण्या मागितल्या जातात। मग अशा वेळेस ना एक यंत्रणा पाहिजे की त्यांना मदत करणारी, वेळेवरती सहकार्य करणारी, म्हणजे त्यांचं 5 मिनिटात काम होईल। एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला 15 मिनिटात मदत करायची।